नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी सुपरहिट टिप्समध्ये। आजपासून आपण सुरू करतो नवीन टिप्सची मालिका। आज घेऊन आलो आहोत 25 भन्नाट आणि अगदी नवीन घरगुती टिप्स। चला तर सुरुवात करूया या झकास आणि भन्नाट अशा टिप्सला। 25 अगदी नवीन टिप्स आहेत। टिप्स नंबर 1, मोबाईल स्क्रीन चमकदार करण्यासाठी थोडासा व्हिनेगर कॉटनवर घेऊन मोबाईल स्क्रीन पुसा, सर्व डाग नाहीसे होतात। टिप नंबर 2, गॅस जळताना काळी भांडी न होण्यासाठी किंवा चुलीवरची जी भांडी काळी होतात तर ते न होण्यासाठी पातेल्याच्या तळाशी पातळ पापडासारखी ॲल्युमिनियम फॉईल चिकटवा। ॲल्युमिनियमची फॉईल चिटकवल्याने भांडी काळी पडत नाहीत। टिप नंबर 3, फ्रीजमध्ये बर्फाला वास येऊ नये म्हणून आईस ट्रेमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून बर्फ करा। बर्फाला वास लागत नाही आणि एकदम फ्रेश बर्फ असतो। टिप नंबर 4, केस नैसर्गिकरित्या सरळ करण्यासाठी नारळ दूध आणि लिंबाचा रस एकत्र करून लावा। केस अगदी सरळ आणि मऊ होतात। टिप नंबर 5, बुटांवर पावसाळ्यात डाग पडू नयेत म्हणून बुटांवर पातळ व्हॅसलीन लावून ठेवा। पाणी थेट शोषलं जात नाही। टिप नंबर 6, कपाटात ओलसर वास न येण्यासाठी कपाटात चारकोलचे तुकडे ठेवा। ओलसरपणा आणि वास नाहीसा होतो। टिप नंबर 7, टॉवेल मऊ करण्यासाठी कपडे धुताना टॉवेलसाठी थोडं बेकिंग सोडा वापरा। टॉवेल मऊ राहतात। टिप नंबर 8, सर्दीवर झटपट उपाय काय आहे ते बघूया। एका वाटीत पाणी गरम करा, त्यात आलं आणि लवंग टाका आणि त्याची वाफ घ्या। टिप नंबर 9, लॅपटॉप कीबोर्ड स्वच्छ करण्यासाठी सेलो टेपच्या चिकट बाजूने कीबोर्ड स्वच्छ करा, धूळ पटकन निघते। टिप नंबर 10, चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्यावर लावा, तेलकटपणा कमी होतो। टिप नंबर 11, भांडी धुताना हात खराब होऊ नयेत म्हणून भांडी धुण्याआधी हाताला नारळ तेलाचा पातळ थर लावा, हात कोरडे पडत नाहीत। टिप नंबर 12, घरात मच्छर पळवण्यासाठी लिंबाचे अर्धे तुकडे करून त्यावर लवंग खोचा, मच्छर अगदी पळून जातात। टिप नंबर 13, कपडे पटकन सुकण्यासाठी ओल्या कपड्यांवर कोरडा टॉवेल ठेवून पिळा, कपडे लगेच अर्धे कोरडे होतात। टिप नंबर 14, चेहऱ्यावरील टॅन कमी करण्यासाठी टोमॅटोचा गर चेहऱ्यावर लावा, त्वचा उजळते। टिप नंबर 15, बूट पॉलिश नसल्यास बुटांवर केळीची साल चोळा, बूट अगदी चमकतात आणि चकाकी येते त्याला। टिप नंबर 16, भाजी ताजी दिसण्यासाठी भाजी धुतल्यावर थोडा हळद पाणी शिंपडा, ताजेपणा टिकून राहतो। टिप नंबर 17, स्नायू दुखल्यास गरम पाण्यात एरंडेल तेल टाका, कपड्याने बांधा, वेदना कमी होतात। टिप नंबर 18, कपाटात कपडे गंधित ठेवण्यासाठी कपाटात साबणाची वडी ठेवा, कपडे नेहमी फ्रेश वास देतात। टिप नंबर 19, मेकअप नैसर्गिकरित्या काढण्यासाठी नारळ तेल कॉटनवर घेऊन चेहरा पुसा, मेकअप पटकन निघतो। टिप नंबर 20, डोकं गरम होऊ नये उन्हाळ्यात केस धुताना शेवटच्या पाण्यात थोडं गुलाब पाणी टाका। टिप नंबर 21, भात पटकन शिजवण्यासाठी भात शिजताना त्यात थोडा लिंबाचा रस टाका, भात लवकर शिजतो।
टिप नंबर 22, पोटात जळजळ होत असेल तर ते थांबवण्यासाठी साखर आणि जिरे पावडर पाण्यात मिसळून प्या. टिप नंबर 23, साबण मऊ पडू नये म्हणून साबण ड्रेन प्लेटवर न ठेवता जाळीवर ठेवा, पाणी साचत नाही. टिप नंबर 24, हातावर कांद्याचा वास आला तर हातावर थोडं स्टील भांड्याच्या चमच्याने चोळा, वास नाहीसा होतो. टिप नंबर 25, फॅनची धूळ सहज निघण्यासाठी फॅनच्या पंख्याला जुना उशीचा कवर घालून पुसा. धूळ आतच अडकून राहते आणि बाहेर कचरा होत नाही. या होत्या आपल्या 25 भन्नाट आणि अगदी नवीन घरगुती टिप्स. तुम्हाला सर्वात उपयोगी कोणती टिप्स वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी सुपरहिट टिपला. पुन्हा भेटूया अशाच झक्कास टिप्स. आणि तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या गोष्टीवर टिप्स तुम्हाला आधारित आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.